असेल उधाण, पण त्या आनंदाच्या क्षणी जर आई नसेल ना, तर त्या आनंदाच्या रात्री झोपल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही उशीवर डोकं टेकवता ना, त्यावेळेस डोळ्यातील अश्रू टप 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 त्या उशीवर पडतात आणि मन मनातली मनात बोलतं, मन आईशी बोलतं, मन आईला सांगतं, आई आई अगं बंगला बांधलाय मी, बंगला. आई आई गाडी सुद्धा घेतली बरं का, गाडी सुद्धा घेतली, पण खरं सांगू आई, रुसलोय मी तुझ्यावर, पहिल्यांदाच रुसलोय. का का सोडून गेली आई, का सोडून गेलीस आई? खरं सांगू, खरं सांगू आई, आई माझ्या या बंगल्यामध्ये वर्षभर का होईना, 7-8 महिने का होईना, 2-3 महिने का होईना, आई तू राहायला हवी होतीस, आई तू राहायला हवी होतीस. माझ्या तर मित्राची आई गेली होती, सर्वस्व गेलं होतं त्याचं, सर्वस्व. तुम्हाला सांगतो, 6-6 महिने, वर्ष तो गावी सुद्धा येत नाही, फिरकत सुद्धा नाही. जमीन वाट्याने देऊन टाकली, आता तर खंडाने देऊन टाकले. पण आजही आईची आठवण आल्यानंतर त्याला असं वाटतं गावाकडे जाऊन आलं पाहिजे, गावाकडे जाऊन आलं पाहिजे, गावाकडे जाऊन आलं पाहिजे. माणसाला 2 मन असतात राजाओ, प्रत्येकाला 2 मन आहेत. दुसरं मन लगेच त्याला विचारतं, अरे राजा इतका कसला आनंद झालाय तुला, अरे इतका कसला आनंद झालाय आणि कुठे निघालास, अरे कुठे निघालास, गावी, गावी चाललास, जा आनंदाने जाऊ नये. पण जाताना काही प्रश्नाची उत्तर मला देता आली तर बघ. मला सांग, मला सांग, आता गावी गेल्याबरोबर तू कुणाच्या पाया पडणार, कोण तुझ्या तोंडावरून हात फिरवणार? अरे माझा दादा आलाय, माझा भाऊ आलाय, ए त्याला वालाच्या घुगऱ्या करायच्या बरं का आज. अरे त्याला चहा घेत नाही तो, दूध आणा. अरे कपात कसलं दूध आणताय, ग्लासात आणणार रे. अरे साखर टाकली का? कोण चौकशी करणार, कोण चौकशी करणार? गप्प का? सांगू सांगू मी, कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. आणि म्हणून त्यावेळेस मला ज्या ओळी सुचल्या ना, त्यातील शब्द जरी माझे असले तरी त्यातील दुःख, त्यातील भावना मात्र आईला पोरक्या झालेल्या माझ्या मित्राच्या आहेत. त्या भावना मात्र आईला पोरक्या झालेल्या प्रत्येकाच्या त्या भावना आहेत. आजही आईची आठवण आल्यानंतर आईसाठी कासावीस झालेलं त्याचं मन काय म्हणतंय तेच मी त्या ओळीत लिहिलंय. त्याचं मन आजही म्हणतंय, नाही राहिली आता माय, नाही राहिली आता माय, कुठं टेकू माझा माथ, नाही राहिली आता माय, कुठं टेकू माझा माथ, अनंतात लुप्त झाली